विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा मृत्यू झाला. पण या विमान अपघातानंतर संशयाचं धुकं दिवसेंदिवस गडद होत चाललंय. हा अपघात का झाला याविषयी अनेक तर्कवितर्क लावले जात असतानाच आता रोहित पवारांनीही याविषयी शंका उपस्थित केली आहे. 10 फेब्रुवारीला रोहित पवार मुंबईत याविषयी काही सवाल उपस्थित करणार आहेत. डायरेक्टली बम का विषय तो मुझे वहाँ पे कहाँ पे दिखा नहीं, लेकिन अलग तरीके के कुछ विषय जिस पे हम पे शंका है, क्योंकि बम सिर्फ बम नहीं हो सकता, कुछ अलग तरीके का एक विषय होता है जो बम की तरह एक्ट हो सकता है, लेकिन वो किसी राजकीय नेता ने या किसी ने बिठाया नहीं बिठाया क्या है वो हम नहीं बोल सकते. 10 तारखेला विमानाबद्दल ज्या शंका आमच्या मनामध्ये आहेत त्या शंका मी प्रेझेंटेशन नाहीतर प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून लोकांसमोर तिथं मांडेल. अजित पवारांच्या विमान अपघाताविषयी शंका उपस्थित करणारे रोहित पवार हे काही पहिले नेते नाहीत, तर गेल्या काही दिवसात दोन्ही राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी याविषयी गंभीर सवाल उपस्थित केले. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार बजरंग सोनवणे काय म्हणाले आहेत ते ऐका. जमिनीला टच व्हायच्या अगोदरच ब्लास्ट झाले, कारण ब्लास्ट मध्ये सुद्धा इंजिनचा जो फ्रंट पार्ट आहे तिथले लोक उडलेत बाहेर. त्याच्यानंतर जमिनीवर टच होऊन स्फोट झाला, त्याच्यानंतर दुसरा स्फोट दिसतोय. म्हणजे मग ही घटना काय असू शकते, त्याच्यात संशय नाही का? त्याच्यात बॉम्ब होता का? इंजिन असं ब्लास्ट झालं, खाली न टच होता? विमान अपघातानंतर मृतदेहाची संख्या आणि विमान अपघाताच्या चौकशीविषयीही आता संशय व्यक्त केला जातोय. मला पण अजितदादांच्याच कार्यालयातून मी प्राप्त करून घेतली सोलवट साहेबांकडून. त्याच्यामध्ये पायलट, क्रू पायलट आणि विदीप जाधव, त्या माळी मॅडम आणि अजितदादा अशा लोकांची ती ही होती. कुठलंही फुटेज, माझं म्हणणं असं आहे की मृतदेहाची संख्या 6 वरून 5 कशी झाली? 5 होते तर 5 लोक बसतानाचा एखादा सीसीटीव्ही का नाही? कारण आज 10 दिवस झाले दादांना जाऊन. ब्लॅक बॉक्स जो आहे तो खरं तर 2 दिवसामध्ये त्याचं ओपन होऊन त्याच्या संदर्भातले खुलासे आपल्या पुढे यायला पाहिजे होते. ब्लॅक बॉक्सबद्दलचा निष्कर्ष अजून 10 दिवस झाले तरी काय येऊ शकत नाही. दुसरी गोष्ट, जो पायलट ठरलेला होता तो 11 आवरला म्हणे ट्रॅफिकमध्ये अडकला, मग दुसरा पायलट बोलवला, किंवा दुःख त्या दिवशी नव्हतं. प्रत्यक्षदर्शीचे लोक सगळे गावकरी ह्या सगळ्या गोष्टीमध्ये पाहिलं तर कुठेही दुःख नव्हतं त्या दिवशी. मग ह्या सगळ्या संशयाला जागा निर्माण होतात. राष्ट्रवादीच्या या नेत्यांच्या दाव्यामुळे अजित पवारांच्या विमान अपघाताविषयी गूढ वाढत चाललंय. पण विमान अपघातावेळी काय घडलं हे पाहणं महत्त्वाचं आहे. 28 जानेवारी 2026 अजित पवार खासगी विमानानं मुंबईहून बारामतीकडे निघाले होते. सकाळी 8:10 मुंबई विमानतळावरून अजित पवारांच्या विमानानं उड्डाण घेतलं. सकाळी 8:43 वाजता बारामतीमधील धावपट्टीवर विमानाला उतरण्याची सूचना देण्यात आली, पण विमानातून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. सकाळी 8:44 ATC कर्मचाऱ्यांना धावपट्टीलगत आग दिसली. धावपट्टीच्या सुरुवातीच्या डाव्या बाजूला विमान कोसळलं होतं. अवघ्या 35 मिनिटात हे सगळं घडलं. खरं तर अजित पवारांनी यापूर्वी अनेक वेळा मुंबई ते बारामती असा विमान प्रवास केला होता. तसंच गेल्या काही वर्षात अनेक विमानांनी तिथून उड्डाणं आणि लँडिंगही केलेलं होतं. पण 28 जानेवारीला नेमकं असं काय घडलं ज्यामुळे तो अपघात झाला? त्या अपघाताला नेमकं कोण जबाबदार आहे याचा उलगडा चौकशी अहवालातून होईल. पण आता मंगळवारी रोहित पवार हे विमान अपघाताविषयी पहिल्यांदाच काही शंका उपस्थित करणार आहेत. त्यांना कोणत्या शंका आहेत हे लवकरच स्पष्ट होईल. पण त्यावरून पुढच्या काळात राजकारण रंगण्याची शक्यता नाकारता येत नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी.